नरदेहा विचारावे सार, धरावा पै धीर भजन मार्गी, चंचल चित्तासी ठेवो निया ठाई, संतांची ये पायी लीन भावे. संत श्रेष्ठ जगदवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा कीर्तन सेवेसाठी निवडलेला हा अभंग. या अभंगद्वारा मानवी जीवन हे सार्थकी सफल यशस्वी होण्यासाठी जीवनभरही हे जीवन समाधान आनंदपूर्वक जगून जीवनाच्या अंती सद्गतीही प्राप्त करण्यासाठी काही साधना काही मार्गदर्शन या अभंगातून महाराज आपल्या पुढे ठेवत आहेत. तुकोबाराय म्हणतात, मनुष्य देहामध्ये आल्यानंतर खाणं पिणं जगणं इतकंच माणसाचं उद्दिष्ट नसून त्यानं या जीवनामध्ये सत्य काय, सार काय, योग्य काय त्याचा शोध नेहमी घ्यावा. जे उत्कट आहे, उत्कृष्ट आहे, श्रेष्ठ आहे, सत्य आहे, त्याला सार शब्दामध्ये महाराजांनी गुंफलंय या सगळ्या गोष्टींना. आणि ते विचारावं, ते शोधावं, ते आत्मसात करावं. म्हणतात, येवो निनरदेहा विचारावे सार. आणि या जीवनाची वाटचाल करत असताना चांगल्या मार्गावर दृढतेनं चालण्यासाठी धैर्य लागतं. म्हणून धरावा पै धीर भजन मार्गी, सन्मार्गामध्ये धीर धरून वाटचाल करावी. मानवी चित्त हे चंचल आहे, हा स्वभाव तुकोबारांना ठाऊक आहे. पण ते म्हणतात त्याला स्थिर करण्याचा प्रयास सातत्यानं आपण करावा. चंचल चित्तासी ठेवो निया ठाई. आणि जिथे ज्ञान आहे, जिथे काहीतरी आदर्श अशा भावना आपल्या ज्यांच्याविषयी निर्माण होतात, असे आई वडील, संतजन, गुरुजन, त्यांच्या चरणी लीन व्हावं असंही महाराज शिकवतात. अंतःकरणामध्ये भाव निष्ठा धारण करून तो निश्चय धारण करावा. भावाच्या पै हाते धरावा निश्चय. आणि त्याद्वारा जन्म मृत्यूरूप या भवभयातून तरुण जावं. तेने भवभय देशोधडी. या कलियुगामध्ये अध्यात्म साधना करत असताना नामस्मरणे सोपं साधन आहे, हेही महाराज सांगतात. नामा परते जगी साधन सोपे नाही, आवडीने गाई सर्व काळ. आणि मग असा जो कोणी संयम नियमपूर्वक दृढतेनं निष्ठेनं वाटचाल करील त्याचं स्वतःचं जीवन तर धन्य होईलच, पण त्याच्या वंशालाही तो एक चांगला विचार देऊन जातो. म्हणून तुका म्हणे, धन्य वंश त्या नराचा, ऐशा निश्चयाचा मेरू झाला विठाला. डांगे पाटील परिवार, दहेगाव, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर. प्रीतीसुधाजी शैक्षणिक संकुलाचे संस्थापक, मार्गदर्शक, शैक्षणिक, आध्यात्मिक, सामाजिक अशा क्षेत्रामध्ये उत्तुंग कार्य केलेलं एक महान व्यक्तिमत्व. कैलासवासी इंद्रभानजी दादा पाटील डांगे तथा दादाजी यांचं प्रथम पुण्यस्मरण आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज साजरं केलं जात आहे. दुःखांकित असलेला सर्व परिवार, ज्यांनी दादाजींना आयुष्यभरामध्ये तोलामोलाची साथ या वाटचालीमध्ये दिली, ते या परिवाराच्या मातोश्री स्नेहलताताई डांगे, प्रीतीसुधाजी इंग्लिश मीडियम स्कूल आणि या शैक्षणिक संकुलाचे प्राचार्य, सरांचे सुपुत्र आमचे स्नेही श्री ज्ञानेशजी डांगे सर, सुनबाई आणि प्राचार्या सौभाग्यवती पूनम मॅडम, सरांच्या कन्या हर्षाताई जोंधळे, वर्षाताई जगताप, सरांचा आदर्श असलेला सगळा परिवार, विशेष करून त्यांचे सर्व बंधू, श्री शशिकांतजी डांगे, श्री शिवाजीराव डांगे, श्री भगवानरावजी डांगे आणि श्री मेघश्यामजी डांगे, संपूर्ण डांगे पाटील परिवारातील मुलं मुली, सुना, नातवंड आणि संपूर्ण मोठा परिवार. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेले सर्व स्तरातील मान्यवर, राहुरी तालुक्याचे माजी आमदार, साईबाबा विश्वस्त व्यवस्था संस्थानचे माजी उपाध्यक्ष, आपले सर्वांचे स्नेही चंद्रशेखरजी कदम पाटील, या निमित्तानं आवर्जून उपस्थित मोहनरावजी सदाफळ पाटील, बोठे पाटील, सदाफळ पाटील आणि आमच्या राहत्यातील सर्वच आदर्श आदरणीय परिवार,
सन्माननीय गमे पाटील, गोरडे पाटील, या निमित्तानं उपस्थित महिपती महाराज देवस्थानचे विश्वस्त मुसमाडे पाटील, बरोबर ना, पत्रिका यांनी, ठीक आहे, चोळके पाटील, लासुरे पाटील, माझ्या समोर बसलेली सर्वच आदरणीय मंडळी, सरांचे मावस भाऊ बाबासाहेबजी कोते पाटील आणि इतर सर्व आदरणीय पाहुणे मंडळी, ज्येष्ठ पत्रकार सन्मान्य सतीशरावजी वैजापूरकर सर आणि इतर सर्व आदरणीय पत्रकार बंधू, या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित गायनाचार्य महेश्वरजी बगुरे गुरुजी, रविदासजी महाराज जगदाळे, हरिभक्तीपरायण जाधव महाराज, मृदंगाचार्य संतोष महाराज, प्रसाद महाराज, मनसुखजी महाराज दहे, आदरणीय ढमाले मामा, विश्वस्त दशमी सोहळा समिती, श्री क्षेत्र देहू भंडारा डोंगर, याच संस्थेचे विश्वस्त आणि माजी खासदार नाना नवले यांच्यासोबत सहकाराचं मोठं काम पुणे जिल्ह्यामध्ये ज्यांनी उभं केलं असे शिवाजीराव पवार पाटील, त्यांचे सर्व सहकारी मंडळी, या निमित्तानं संत तुकाराम कारखान्याचे ते संचालकही आहेत, त्याचबरोबर पंडित तात्या बसे पाटील हेही भंडारा डोंगर समितीचे विश्वस्त आहेत, भंडारा डोंगर दिंडी समाज मावळ याचेही ते संस्थापक आहेत, राजाराम बोत्रे आप्पा सचिव श्री भंडारा डोंगर समितीचे सचिव आहेत, संजयरावजी भेगडे तेही उपस्थित आहेत, तेही भंडारा डोंगर समितीचे सदस्य आहेत, आणि पप्पू शेठ येवले हेही मावळातून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, आमचे स्नेही मनोहरपंत डमाले मामा फार मोठी सेवा त्या ठिकाणी देत आहेत, या निमित्तानं आवर्जून उपस्थित झालेले सुरसिंगजी पवार पाटील, पत्रकार सुहासजी वैद्य, सन्माननीय ॲडव्होकेट चौधरी साहेब, आपण सर्व आदरणीय मंडळी, विद्यार्थी मंडळी, माता भगिनी, खरं तर सरांचं कार्य हे खूप उत्तुंग, आदर्श आणि मार्गदर्शक अशा स्वरूपाचं कार्य आहे राहिलेलं आहे. मला वाटतं काही माणसं ही आपल्या आयुष्याचा मागील कर्मभोग पूर्ण करण्यासाठी येतात, काही माणसं मात्र इतरांना सत्कर्म शिकवण्यासाठी येतात. येण्यातला हा फरक आहे. शाळेमध्ये विद्यार्थी येत असतो, शिक्षकही येतात, एका आदर्श शैक्षणिक संकुलातच आपण आहोत, पण विद्यार्थी हा अध्ययनासाठी येत असतो आणि शिक्षक बंधू भगिनी हे अध्यापनाचं काम करतात, ते घडवण्याचं काम करतात. तसं जनमानसामध्ये सुद्धा साधारण माणसं आपलं जीवन, आपल्या जीवनात वाट्याला आलेलं काम करण्यासाठी आलेले असतात, पण काही विशेष व्यक्तिमत्व, काही विशेष कार्य उभं करण्यासाठी आणि त्यातून समाजाला दिशा देण्यासाठी येतात. मला वाटतं आदरणीय डांगे सरांचं कार्य आणि जीवन सुद्धा त्याच स्वरूपाचं, त्या पद्धतीचं राहिलेलं आहे. मायबाप हो, साधारणपणे अध्यात्म क्षेत्रामध्ये परोपकाराची व्याख्या करताना तुकोबारायांनी अशी केली, ते म्हणतात आपल्या जवळ जी क्षमता आहे त्याद्वारा काही योगदान समाजाला देणं म्हणजेच परोपकार करणं हे पुण्य आहे. पुण्य परोपकार पाप ते परपीडा अनेक नाही जोडा दुजायासी. आपण आपापल्या जीवनामध्ये अशा पद्धतीचं काही ना काही पुण्य सत्कर्म हे करतच असतो, पण काही माणसं विशेषत्वानं परोपकारासाठीच असतात. जसं या निसर्गामध्ये काही तत्व असे पहा, परोपकार करण्याचं काम ते करतात. सूर्य हा उगवतो आणि सर्वांना प्रकाशित करतो, त्याचं परोपकाराचं काम चालू आहे. चंद्रमा शीतलता देतो, त्याचंही परोपकाराचं कार्य. पृथ्वी माता सर्वांना सांभाळते, पर्जन्य वर्षा करतो, नद्या वाहतात आणि हे सगळं करताना त्यांचा परोपकार आहे. झाडं आम्हाला सावली देतात, औषध देतात, फळ देतात, अन्न देतात, अनेक गोष्टी परोपकारासाठी आहे. गाय बैल आणि कितीतरी पशु पक्षी हे मानवासाठीच जणू काही परमेश्वरानं निर्माण केले की काय असा आपल्याला विचार पडतो. आणि मग माणूस जो आहे तोही खरं तर काहीतरी परोपकार घडावा या उद्देशानंच या भूलोकामध्ये त्याला पाठवलं आणि त्यासाठी मानवाला बुद्धी दिली. पण एक गंमत आहे जगामध्ये, मिळालेल्या एखाद्या विशेष गोष्टीचा सदुपयोग करण्यापेक्षा त्याचा दुरुपयोग पटकन होतो. शस्त्राचा सदुपयोग झाला तर शस्त्र हे शांती निर्माण करतात, पण शस्त्राचा दुरुपयोग सुरू झाला की अशांती निर्माण होते. संपत्तीचा सदुपयोग सुरू झाला की संपन्नता येते, पण संपत्तीचा दुरुपयोग होऊ लागला की मग अत्यंत
चुकीच्या गोष्टी आपल्याला जगामध्ये दिसू लागतात. तसं मानवी बुद्धीचा सदुपयोग व्हावा हीच निसर्गाची ईश्वराची योजना आहे. पण तसं घडत नाही. जी बुद्धी पुण्य करण्यासाठी, परोपकारासाठी, सेवा सत्कर्मासाठी दिली, त्याच बुद्धीनं माणूस स्वार्थ साधू लागला, त्याच बुद्धीनं मनुष्य षडयंत्र करू लागला आणि ती बुद्धी त्या अशा कामामध्येही लावली गेली. आणि मग अशा या जगामध्ये काही सज्जन स्त्री पुरुष, काही आदर्श परिवार हे या समाजाला धारण करू नये. आजही हा समाज जो सुस्थितीत आहे ना, जसं शरीर आहे, शरीरात काही घटक चुकीचे निर्माण झालेले असतात, पण तरी प्रतिकार शक्ती चांगली असते आणि म्हणून आजाराला ती काय करते, थोपवून ठेवते. तसे हे जे सामाजिक आजार निर्माण झालेले आहे हल्ली, अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, दुराचार, हिंसाचार, या सगळ्या सामाजिक व्याधीला अजूनही सांभाळून सामाजिक आरोग्य अबाधित ठेवण्याचं काम हे पुण्य सत्कर्म आणि हा अध्यात्माचा मार्ग करतो. आणि म्हणून आदरणीय इंद्रभानजी डांगे सर प्राचार्य जरी होते तरी त्यांच्या अंतःकरणामध्ये नेहमी सामाजिक धार्मिक कार्याची, पुण्य परोपकाराची विशेष तळमळ होती. विठाला 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 विठाला. श्री संत उपासनी महाराज देवस्थानच्या पूज्य माताजी आणि त्यांच्या सोबत भगिनी वर्ग या ठिकाणी उपस्थित झालाय, त्या सर्वांनाही मी धन्यवाद देतो. खरं तर सरांचा आणि त्यांच्या परिवाराचा स्नेहसंबंध राजकीय, सामाजिक, धार्मिक, कृषी, शैक्षणिक अशा व्यापक अर्थानं सर्वांशी, सर्व क्षेत्राशी संबंध आलेला. डांगे सरांनी ज्ञानदानाचं काम छोट्याशा 2 खोल्यामध्ये राहत्यातून सुरू केलं, परंतु एखादं काम किती निष्ठेनं करावं आज आपण हे संकुल विस्तारलेलं पाहतो. मी नव्या पिढीला एक गोष्ट सांगत असतो, सदाफळ पाटील, ज्या ज्या जुन्या माणसांनी आयुष्यामध्ये आपला प्रपंच, उद्योग, व्यवसाय, शेती सांभाळताना जे तप केलंय त्या तपाचा विचार करा आणि मग यशाची अपेक्षा करा. आज नव्या पिढीमध्ये एक कल असा वाटतोय की तात्काळ मिळावं, धन असो, मान असो आणि प्रसिद्धी असो, मला लवकर प्राप्त व्हावी. आणि त्याच्यासाठीचे जे जवळचे मार्ग, ज्याला आपण शॉर्टकट्स म्हणतो सतीशरावजी, ते जे शोधले जातात आणि ते शॉर्टकट्स म्हणजेच अन्यायाचे मार्ग असतात, चुकीचे मार्ग असतात, वाम मार्ग असतात. मी नेहमी म्हणतो की आज बाजारपेठेत गेल्यानंतर गुजराती, मारवाडी, पंजाबी या लोकांची मोठमोठ्या माड्या आपण पाहतो, मॉल पाहतो, पण ते एका दिवसात झाले का? मी शेतकऱ्यांच्या पोरांना सांगत असतो, समजावून, कोणत्याही समुदायाचा द्वेष करत बसण्यापेक्षा त्याच्याकडनं आपल्याला काही शिकता येईल का, हे फार महत्वाचं आहे. शिकलं पाहिजे, नाही तर दिवस असाच निघून जाईल. सकाळपासून संध्याकाळपर्यंत याला नाव ठेव, त्याला नाव ठेव, हा असा, शेठजी असा, भटजी तसा, पुढारी असा, महाराज तसा, अमका तसा, पत्रकार असा, अमुक तसा, साहेब असे. काही माणसांना सकाळपासून 2 जण असे गप्पा मारत बसले होते आणि गप्पा मारता मारता एक जण म्हणला, मनमोहन सिंगांना एवढं ताकदीनं काही सरकार चालवता आलं नाही. दुसरा म्हणला, मोदीजींना पण काही तेवढं जमत नाही. आता ते दोघं इतके आळशी होते की घरचे लोक म्हणाले, आम्ही लग्नाला चाललो, घरच्या जनावरांना चारा पाणी करा, ते सुद्धा त्यांनी केलं नाही. आणि गावच्या ओट्यावर नाव कोणाला ठेवत बसले, मनमोहन सिंगांना आणि मोदींना नाव ठेवत बसले. निंदा मत करना किसी की, सच्ची बात कबीर जी की, करना किसी की सच्ची बात कबीर जी की. कौरव पांडव दोनों भाई, एक सच्चा एक झूठा. हो कौरव पांडव एक भाई, एक सच्चा एक झूठा. सच्चा तो वैकुंठ जावे, सच्चा तो वैकुंठ जावे, झूठा नरक में बैठा. सच्चा
सच्ची बात कबीर जी की आणि निंदा मत करना किसकी. फार सच्ची बात सांगितली आमच्या सहकाऱ्यांनी. सच्ची बात कबीर जी की. संतांनी खरंच सांगितलंय. तुका म्हणे सत्य सांगे येवो तर रागे येते ते. आणि म्हणून कधी कधी आपली स्वतःची कर्तव्य आपण पार पाडतोय का, आणि ती जर आपण त्याला न्याय देत नसू, आपण आपल्या शेतात वेळेवर जात नसू, किंवा आपण आपलं दुकान व्यवस्थित चालवत नसू, आपण एखाद्या मंदिराचे विश्वस्त किंवा माझ्यासारखा तिथला कोणी पुजारी म्हणून राहणारा मी जर त्या मंदिराची स्वच्छता ठेवत नसेल, देवाची पूजा वेळेवर करत नसेल, देवाला दिवाबत्ती लावत नसेल, तर तुमच्यासारख्या अन्य व्यक्तींवरती टीका करण्याचा मला अधिकार कुठे पोचतो. आज लोकशाहीमध्ये माणसं नैतिकता विसरत चालले. हा फार मोठा धोका आहे. कोणत्याही विषयावर बोलताना, सांगताना, ओरडताना मला तो नैतिक अधिकार आहे का हे एकदा कळलं की मग फार चांगलं होईल. परंतु तसं होताना दिसत नाही. स्वातंत्र्य तर माणसं बोलतच राहतात. विठाला 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 आणि म्हणून आपल्याला दादाजींसारखी माणसं मग जगामध्ये विशेष वाटू लागतात. त्याचं कारण या लोकांनी कोणावर टीका करण्यात वेळ घालवला नाही. कोण चुका करतो, कोण नाही करत हे करण्यापेक्षा माझ्यात परमेश्वरानं जी क्षमता दिली त्याद्वारा मला उत्तम काम काय करता येईल, आणि ते त्यांनी आपल्या आयुष्यभरामध्ये केलं. या पूज्य जंगलीदासजी महाराज आश्रमाच्या वतीनं परमादरणीय परमानंदजी महाराज आणि सर्व संत मंडळी या ठिकाणी उपस्थित झालीत. माझे बंधुतुल्य स्नेही परमानंदजी महाराज आणि सर्व संतांचं स्वागत. या भागाचा आणि संप्रदायाचं भूषण आमचे विकासजी महाराज यादव सुद्धा उपस्थित आहे. सोपान काका आहेत. हरिभक्तीपरायण आपल्या वरदविनायक सेवाधामाचे भूमिदाते आणि एक मोठं काम आपल्या भागामध्ये अध्यात्माचं ज्यांनी केलंय असे कचरू पाटील निर्मळ नाना आहेत. आमचे दिवटे नाना आहेत. बरीचशी स्नेही मंडळी सगळे आपण उपस्थित आहात. आणि अतिशय वेळेमध्ये आपल्याला थांबायचंय, कारण आदरणीय सरांचा कार्यक्रम, मान्यवरांची उपस्थिती, त्यांच्याही द्वारा दोन शब्द आपल्याला काही आठवणी ऐकायच्या आहेत. मी आपल्याला हेच सांगत होतो की सरांनी आपल्या जीवनामध्ये आपल्या स्वतःचं कर्तव्य आपल्याला उत्तम रीतीनं कसं करता येईल याचा सतत त्यांनी विचार केला. ते मग्न राहिले स्वतःच्या निवडलेल्या कामामध्ये. आणि म्हणून तरुण पिढीनं, मुलामुलींनी शिक्षण असेल, व्यवसाय असेल, शेती असेल, जे काही आपल्याला करायचं त्याची निवड करा. आणि निवड केल्यानंतर मग नफा तोटा अडी अडचण याचा विचार न करता दृढतेनं, धैर्यानं चालत राहा. कारण असा एकही मार्ग नाही जगामध्ये की ज्याच्यात अडथळे नाही आहे. आपण जर असं म्हणू की या मार्गात खूप अडचणी आहे मग मी त्या मार्गात जाईल, त्या मार्गात खूप अडचणी आहे मग या मार्गात जाईल, तर असं अजिबात नाही आहे. समाजाच्या विविध क्षेत्रात आदर्श काम करणाऱ्या बंधू भगिनींना आपण जर भेटलो आणि त्यांचे अनुभव विचारले, किंबहुना अनेक मोठ्या माणसांनी पुस्तक रूपानं विचार जे मांडून ठेवले ते जर आपण समजून घेतले, तर संघर्ष हा प्रत्येक ठिकाणी आहे. तुम्हाला फक्त गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज एकदा म्हणाले होते, आम्ही काही विद्यार्थ्यांची काही अशी वादविवाद झाले. आम्ही 2-4 जणांना पिशव्या भरल्या. लहानपण काय कळतं, आम्ही काशीला चाललो म्हटलं शिकायला. महाराज म्हणले आता तुम्ही काशी करायला चालले. महाराजांची भाषा काही समजत नव्हतं. विद्यार्थी दशा काशी कुठे हे माहीत नाही. कोपरगावच्या पुढे गेलेलो नाही आम्ही कधी. काशीला जाण्याची भाषा आमची विद्यार्थी अवस्थेत. महाराजांनी 2 वाक्य सांगितली, ती आयुष्यभर ध्यानात राहिली आणि ती ध्यानात ठेवण्यासारखी. महाराज म्हणले, अरे बाबा हो, वाद विवाद मतभेद हे प्रत्येक ठिकाणी असतात. काय टाळायचं, काय मनावर घ्यायचं हे आपण ठरवत पुढे जावं लागतं. झाले मुलांचे वाद, थोडंसं लगेच पिशव्या भरून निघतात काय म्हणे. बरं तिथं गेल्यावर तुमचे वाद होणार नाही कशावरून म्हणे. महाराजांनी एक वाक्य वापरलं. ते म्हणाले, त्यांची भाषा तुम्हाला कळत नाही, तुमची भाषा त्यांना कळत नाही, तोपर्यंतच बरं चालेल म्हणे. पण एकमेकाची भाषा आणि भावना एकमेकाला कळल्या की तिथेही पुन्हा मग ते वाद विवाद वितंडवाद सुरू होते. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की म्हणाले, कुठेही गेलात तरी हे आकाश आहे, हीच पृथ्वी आहे, हे पाणी आहे, हीच माणसं आहे, ह्याच प्रवृत्ती आहे. तेव्हा पळ काढून चालणार नाही, तुम्हाला आहे तिथे मार्ग काढला पाहिजे. विठाला विठाला
जीवनातलं हेच वैशिष्ट्य आहे. त्यांनी पळ काढलेला नाही. सरकारी नोकरी नाही मिळाली हरकत नाही, खाजगीतून सुरुवात केली. खाजगीतून सुरुवात करताना एक दिवस इतका मोठं शैक्षणिक संकुल उभारलं. नोकरी मागण्यापेक्षा ते नोकरी देणारे झाले. शेकडो जणांना रोजगार दिला आणि हजारो हजारो विद्यार्थिनींना ज्ञानदान केलं. जिद्द, चिकाटी आणि मातोश्री डांगेताई यांची, सर्व कुटुंबाची, भावांची, सुनबाई, मुलगा, मुलं, मुली, नातवंड सगळ्यांची त्यांना मोठी साथ मिळाली. सरांना त्या परिवाराचा खूप अभिमान होता. प्रचंड आदरानं परिवाराविषयी ते नेहमी बोलायचे. बोलताना वागताना त्यांच्यात ते दिसून यायचं. आणि म्हणून एक मोठा परिवार, एक संघ त्यांनी ठेवला. परिवाराला सुद्धा दिशा दिली. नाही तर काही माणसं सामाजिक कामात बरे असतात, कौटुंबिक कामात कमी पडतात लक्ष द्यायला आणि पुढे न्यायला. पण सरांनी हा समतोल साधलेला आपल्याला दिसतो. एका बाजूला आपली शाळा आणि शाळेचा व्याप सांभाळताना कुटुंबाकडे त्यांचं दुर्लक्ष झालं नाही, अध्यात्माकडे त्यांचं दुर्लक्ष झालं नाही, नातेवाईकांकडे सुद्धा नाही. कारण माझे आणि सरांचे व्यक्तिशः 25 वर्षाचे ऋणानुबंध आणि तुमचे त्याहीपेक्षा आधीचे अनेकांचे. पण या 25 वर्षामध्ये एखाद्या सरांच्या नातेवाईकाकडे मी कार्यक्रमाला गेलो आणि तिथे डांगे परिवारातलं कोणी आलं नाही किंवा सर आले नाही असं कधी झालं नाही. किती छोट्यातला छोटा नातेवाईक सरांनी अभिमानाने सांगायचं, हे आमचे पाहुणे जरी झोपडीत राहत असले तरी यांचे संस्कार मोठे आहे, संस्काराची श्रीमंती आहे, असा गुणगौरव त्या पाहुण्या रावळ्यांचा सर करायचा. नाहीतर मायबाप हो, हल्ली असं होतं की काही लाभ पदरात पडणार असेल तरच माणूस नातं जोडतो आणि लाभ पडण्यासारखा नसेल तर मग आपल्याला म्हणावं लागतं, का हो ते तुमचे नातेवाईक आहे ना? हा आहेत दूरचे आहेत, ते थोडेसे दूरचे. नाहीतरी मला स्वतःला समाजात असं दिसून येतं की अर्ज भरल्यावर जास्त नातेवाईकाची यादी मग लोक शोधून काढतात. विठाला विठाला आदरणीय डांगे सरांनी मात्र असं कामापुरतं नातं जपल्याचं आमच्या नजरेसमोर कधी आलं नाही. मी हे काहीही स्तुती म्हणून बोलत नाही. या कुटुंबाचा माझा कौटुंबिक संबंध राहिलेला आहे. मी जवळून पाहत आलो, इथे अनेकांचा तो संबंध आलेला आहे. आणि अशा स्वभावाचे हे आदरणीय डांगे सर, विशेषत्वानं अध्यात्म हे त्यांच्या स्वतःच्या विचाराचं अधिष्ठान होतं. त्यांना वारकरी संप्रदायाची विशेष श्रद्धा मनामध्ये होती. संत वाङ्मयाविषयी त्यांना नेहमीच आदर होता. ते स्वतःही संत वाङ्मयाचे अभ्यासक होते. ज्ञानेश्वरी, तुकोबारायांची गाथा, संत नामदेवराय, गोरोबा काका, चोखामेळा, सावता महाराज, सेना महाराज, नरहरी महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताई, जनाई, नाथ महाराज, तुकोबाराय, अशा सर्व संतांच्या वाङ्मयाचा त्यांना आदर होता. आणि म्हणून शाळेमध्ये सप्ताह मी तरी माझ्या कार्यकाळामध्ये पहिल्यांदा पाहिलं. हेच ते प्रांगण आहे की या प्रांगणामध्ये पूज्य प्रीतिसुधाजी महाराजांचा चातुर्मास झाला आणि आपण सगळे त्या चातुर्मासाला सुद्धा सहभागी होतो. चातुर्मासाच्या काळात मला एक दिवस सरांनी सांगितलं की तुम्ही पसायदानावर प्रवचन करा. 2 ते 2.5 तास 9 ओव्याचं ते पसायदान. त्यांनी सांगितलं की आम्हाला हे एकाच वेळी सगळं पसायदान ऐकायचं आहे, त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. म्हटलं मलाही तेवढा माहीत नाही, पण मी अल्पसा प्रयत्न माझ्या परीनं करील. आणि प्रीतिसुधाजी महाराज त्या कार्यक्रमाला बसून होत्या. नंतर चातुर्मासाची सांगता होताना कीर्तन महोत्सव ठेवला होता. प्रचंड मोठा कीर्तन महोत्सव. त्याचबरोबर 1 वर्ष आदरणीय रामरावजी महाराज ढोक यांचं भव्य दिव्य असं रामायण ठेवलं. रामायणाची कथा या ठिकाणी झाली. अनेक कीर्तन महोत्सव झाले. बरं, ते ध्यानात आलं की सरांचा पहिला फोन सुदैवानं तो मला असायचा. कुटुंबात ते बसले, भगवानराव असतील, बाई असतील, ज्ञानेश्वर असतील, हे सगळे एकदा बसले, चर्चा झाली की तिथून मग ती चर्चा झाल्यावर आपल्याला आता करायचं की पहिला फोन लगेच, महाराज आपल्याला असं असं आता हे करायचंय, मग कधी मी येऊ? मग मी म्हणायचो सर तुम्ही कशाला येता? मी तिकडे कार्यक्रमाला आले की मी येऊन जाईल शाळेवरती. मग कधी ते यायचे, कधी आम्ही इकडे यायचं. आणि विचारविनिमयानं महाराष्ट्रातील थोर मंडळी कशी येतील, विद्वान मंडळी कशी येतील, त्या आलेल्या विद्वज्जनांच्या विचारांचा लाभ या विद्यार्थ्यांना कसा होईल, परिसरातल्या भाविकांना कसा होईल,
सरांनी स्वतः मंडप घालायचा, स्वतः ही व्यवस्था निर्माण करायची, कीर्तनकार बोलवायचे, गुणीजन बोलवायचे, खर्चार्च करायचा, महाप्रसाद द्यायचा. मला असं वाटतं हे कठीण असतं. हे स्वतःहून पुढाकार घेऊन एखाद्या संस्थेनं कीर्तन महोत्सव करणं ही फार बाब अवघड आहे. आणि हे सर सातत्यानं करत होते. म्हणून सर हे तुकोबारायांच्या म्हणण्याप्रमाणे सेवितो हा रस वाटितो अनिका. सर जीवनामध्ये फक्त मिळवायला आलेले नव्हते, जे मिळालंय ते वाटायचंय हा सुद्धा हेतू त्यांच्या जीवनामध्ये, मग ते ज्ञान असेल, गुण असेल किंवा ते अन्य काही साधनं असतील, त्याचा लाभ सर्वांना परत झाला पाहिजे, परतावा गेला पाहिजे, असा एक तळमळीचा भाग आदरणीय सरांकडे होता. वरदविनायक सेवाधामाची स्थापना, भूमिपूजन 2013 साली ज्या वेळेला झालं, त्यावेळेला सर पहिल्यांदा तिथे आले भूमिपूजनाला आणि त्यांनी सांगितलं की महाराज इथे आता काय सुरू करायचं. म्हणलं आम्हाला दर महिन्याला चतुर्थीची कीर्तनं सुरू करायची. म्हणे मग तुम्हाला लागणारं टाळ, मृदंग, वीणा, हार्मोनियम हे पहिलं मी घेऊन देतो. आणि त्यावेळेला 2013 साली सरांनी 1 लाख रुपयाचा चेक आम्हाला दिला, देणगी दिली, टाळ, मृदंग, वीणा ते घेऊन देण्याचं काम केलं. विठाला 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 या भूमीमध्ये नलावडे महाराजांचं शिवचरित्र झालं, इथे रामायण कथा झाली, भागवत कथा झाली, कीर्तन महोत्सव झाले. मला विशेष या गोष्टीचं वाटायचं, कीर्तनं असले की सरांनी विद्यार्थ्यांना वही घेऊन बसायला लावायचं आणि सांगायचं तुम्हाला या कीर्तनाच्या नोट्स काढायच्या. म्हणजे कीर्तनाच्या वेळेला मुलांचा वेळ वाया जावा किंवा वाया जाऊ नये ही त्यांची भावना होती. नाही तर काही लोकांना असं वाटतं की मुलांना कशाला कीर्तन पाहिजे. मुळात कीर्तन हे प्रबोधनाचं साधन आहे. तो एक अत्यंत श्रेष्ठ, पवित्र, उत्तम विचार, जीवन जगण्याचा विचार त्याच्यातून दिला जातो याची खात्री सरांना होती. मला वाटतं कीर्तनकार कमी पडू शकतो, कीर्तनकार चुकू शकतो. कीर्तन चुकीचं नाही आहे, कीर्तन परंपरा चुकीची नाही आहे. कीर्तनकार त्याला जर नाही झेपलं, नाही समजलं किंवा तोच जर चुकीच्या विचारधारेचा असला तर वेगळी मांडणी करू शकतो. पण कीर्तनामध्ये साधारणपणे भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी म्हणजे समाज प्रबोधनाव्यतिरिक्त, समाजाला सुजान करण्याव्यतिरिक्त गोष्टी मांडाव्या, बोलाव्या, हे काही कीर्तनाचं व्यासपीठ नाही. विठाला 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 मनुष्य देहामध्ये आल्यानंतर मनुष्यानं फक्त खाणं पिणं आणि एक दिवस मृत्यूला सामोरं जाणं एवढंच जर जीवन असेल तर पशुमध्ये आणि माणसामध्ये काय फरक आहे. पशु पक्षी जन्माला आले, ते काही काळ जगले, त्यांचाही एक दिवस मृत्यू झाला. माणसामध्ये पशुमध्ये फरक असा आहे, ज्ञानेन हीन पशुभी समान किंवा ज्ञानम ही तेषाम अधिको विशेष. ज्ञान हे माणसाजवळ विशेषत्वानं आहे, जे पशूंकडे नाही. पशूंकडे ज्ञान असलं तरी मर्यादित आहे. मला वाटतं अनेक पशु पक्ष्यांना ज्ञान आहे. बैल गाय असेल, कुत्री मांजर असतील आणि अशा अनेक पशु पक्षी असतील, त्यांना ज्ञान आहे. सर्कशीमध्ये त्यांचं कौशल्य आपण पाहतो शिकवलेलं. पण तरी सुद्धा कितीही ज्ञानी पशु झाले तरी ते सर्कशीचे मालक होऊ शकत नाही. सर्कशीचा मालक माणूसच असतो. आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. ही घडे देवाचे भजन, यात तेही घडे देवाचे भजन, यात तेही घडे देवाचे, हो यात तेही घडे देवाचे भजन. आणि काही नाही कोठे, आणि काही नाही कोठे.
संगमनेर कारखान्याचे माजी वाईस चेअरमन आणि आमचे अत्यंत जिव्हाळ्याचे स्नेही मार्गदर्शक लहानूभाऊ गुंजाळ या ठिकाणी आलेत. अकोल्याचे या परिवाराचे पाहुणे नाईकवाडी साहेबही आलेत. संवत्सर येथून आदरणीय व्यक्तिमत्व आमचे परमस्नेही कृष्णरावजी परजणे साहेब हेही उपस्थित आहेत. आपण सर्वच जण उपस्थित आहात आणि आपल्या पुढे मी जो विचार मांडतोय तो सरांच्या वाटचालीच्या दृष्टीनं सरांनी आपल्या जीवनामध्ये आपल्या जवळचं ज्ञान गुण वैभव हे वाटत राहिले. आणि असं एकच धन आहे ज्ञानरूपी धन, ते वाटलं की वाढतं. फार सुंदर आहे हे धन. आणि ज्या ज्या स्त्री पुरुषांना मुला मुलींना जीवनामध्ये आत्मसात करता आलं ते खरे श्रीमंत होऊन जगले असं म्हणता येईल. हे ज्ञानरूपी धन जोडिले हे नसरे धन, अविनाश आनंद घन, अमूर्त मूर्ती मधुसूदन, समचरणी देखील. हे परमार्थ रूपी ज्ञानरूपी संस्कार रूपी सद्गुण रूपी धन. आणि हे धन या सरांकडे होतं. आणि त्यामुळे मनुष्य देहामध्ये आल्यानंतर या जीवनात खायचं प्यायचं एक दिवस जायचं नाही, तर या जीवनामध्ये सत्य काय त्याचा शोध घ्यायचा, योग्य काय त्याचा शोध घ्यायचा. आणि सत्याचा शोध घेताना आमच्या शास्त्रकारांनी सांगितलंय आपण चिंतन केल्यास निष्कर्ष हाती येईल. या जगामध्ये अनेक सत्य वाटणाऱ्या गोष्टी चिंतनाअंती लक्षात येतात त्या खोट्या आहेत, त्या मिथ्या आहेत. जसं उन्हाळ्यामध्ये मृगजळ दिसतं, मृगजळ दिसे साचपणा ऐसे, खोटी याचे पिसे उर फोडी. मृगजळ खरं नाहीये, खऱ्यासारखं दिसतंय. तसं जीवनातील धन मान पद प्रतिष्ठा आणि याच्यातला जो आनंद आहे भौतिक आनंद, हा ऋषीमुनी संतांच्या दृष्टीनं हा अत्यंत सामान्य आहे, खोटा आहे, तात्पुरता आहे. जे जे देखणे सकळ, जे जे देखणे सकळ, हो जे जे देखणे सकळ, जे जे देखणे सकळ. ते हे स्वप्नीचे मृगजळ, ते हे स्वप्नीचे मृगजळ, ते हे स्वप्नीचे मृगजळ, ते हे स्वप्नीचे म्हणून चिंती चरण कमळ रघुमा देवी वराचे, म्हणून देशी रघुमा देवी वराचे, चरण कमळ रघुमा देवी वराचे, म्हणून चिंती निज धर्म हा चोखडा नाम उच्चारू मुक्ती मुक्तीचा संगणा हा भव सिंधू तारक. निज धर्म हा चोखडा उच्चारू गणगणा मुक्ती मुक्तीचा संगणा हा भव सिंधू तारक. माऊली ज्ञानोबारायांचा अभंग आहे. आणि माऊली ज्ञानोबाराय आपल्या ब्रह्मज्ञानाच्या स्थितीवरून या अभंगामध्ये बोलतायत, एका योग्याच्या ब्रह्मज्ञानाच्या अवस्थेवरून. ते म्हणतात जे जे देखणे सकळ, ते हे स्वप्नीचे मृगजळ. मृगजळ खोटं असतं, पण स्वप्नातलं मृगजळ असा शब्द वापरला. स्वप्न खोटं, मृगजळ खोटं. आणि भौतिक आनंद हा स्वप्नातला मृगजळ म्हणजे खोट्यातला खोटा. काय सुंदर भाषा योजली. संतांच्या भाषेची मोठी विशेषत्व आहे, श्रीमंतीच आहे त्यांच्याकडे ती. आणि म्हणून भौतिक गोष्टीमध्ये सत्यता नाही. आज आहे उद्या नाही, आज आहे उद्या नाही. अर्जुनाला भगवान म्हणाले या भौतिक भोगांमध्ये रमू नको, कारण हे आगम हा अपायीन हा या स्वरूपाचे. आगमापायिनो नित्यास तांस्ति तिक्षस्व भारत. हे अर्जुना, या संसारातले भौतिक भूलोकातले भोग येणारे आणि जाणारे आहेत, येत राहतात. कधी बरे दिवस येतात निघून जातात, काही संकटाचे दिवस येतात निघून जातात. हे येणं जाणं सुखादुःखाचं सारखं सुरू आहे. ऊन सावलीचा हा सगळा खेळ आहे. आणि म्हणून आजही आपण नीटपणे अध्ययन केल्यास लक्षात येईल, ज्या ज्या माणसांच्या जीवनाला सेवा कार्याची जोड आहे तीच माणसं समाधानी आहे. जी फक्त स्वार्थ कार्यात रमलेली आहे ती माणसं काहीही मिळालं तरी दुःखी आहे. विठाला किती धनवान झालात तरी सेवा केल्याशिवाय सुखी होता येत नाही. कितीही ज्ञानवान झालात, या जगात खूप ज्ञानी माणसं आहे, पण त्यांना बहुधा असं वाटत असतं की आपल्या जवळचं ज्ञान हे प्रबोधनासाठी नसून लोकांना अडचणीत आणण्यासाठीच आहे.
म्हणून जसा धनाचा शस्त्राचा दुरुपयोग तसा ज्ञानाचा सुद्धा पुष्कळ दुरुपयोग या जगामध्ये होत आलाय आणि तो कधी कधी वास्तवात वर्तमान काळात सुद्धा तो होताना दिसतो. आणि म्हणून मायबाप हो, ज्ञान धन गुण शक्ती याच्याद्वारा काही सेवा जर आपल्याला घडली, मग भूतकाळ अशाच लोकांची साक्ष आपल्याला देतो आणि भविष्य काळामध्ये असेच लोक जगाच्या स्मरणात राहतील की जे उपयोगी पडले. मी नेहमी म्हणतो, आपण कोण होतो किंवा आपल्याकडे काय होतं याला महत्व नाही. दोन मुद्दे आहे. आपण कोण होतो यालाही महत्व नाही, आपल्याकडे काय होतं याला महत्व नाही. आपण जे होतं त्याचा उपयोग इतरांसाठी काय केला याला महत्व आहे. आपण उपयोगी पडलो का? मी महाराज आहे असं सांगून काय होईल? मी शेठजी आहे, मी जमीनदार आहे, मी पुढारी आहे, मी ऑफिसर आहे, मी धनवान आहे, मी करोडपती आहे. पण बाबा तू उपयोगाचा आहे का? काही तुझ्या अवतीभोवतीच्या गोरगरिबासाठी, जनता जनार्दनासाठी, काही राष्ट्रसेवा, काही मुक्या प्राण्याची सेवा, काही गरजूंची सेवा, काही वेगवेगळ्या सेवा कार्यात तुझा सहभाग. आणि म्हणून मायबाप हो, ययाती नावाचा राजानं फक्त स्वार्थ साधला आणि प्रपंच केला. 2 जन्म त्यानं प्रपंच केला, 2दा पुन्हा त्यानं जीवन मागून घेतलं, मुलाकडून तारुण्य घेतलं, पण तरी सुखी झाला नाही. शेवटी तो म्हटला मी चुकलोय, मी जिथे सुख शोधतोय त्याच्यात ते नाहीच आहे, सुख सेवा कार्यात आहे. आणि म्हणून माणसं देव मानणारे असो की देव मानणारे नसो, पण ते सेवा मानणारे असले पाहिजे. बरं, हे ध्यानात ठेवा. कारण जो सेवा का सत्कर्म मानतो तो सुखी होतो. काही देव मानणारे आहेत माझ्यासारखे, पण इतराला चतकोर भाकरी द्यावीशी वाटत नाही. काय उपयोग त्याचा सांगा? देव मानतोय परंतु काही एक सल्ला चांगला देत नाही, 2 शब्द प्रेमाचं सांत्वन कोणाचं करत नाही, फक्त स्वतःचा कोणी मान दिला. बहुतेक लोकांना तर माझ्यासारख्यांना असंच वाटतंय की आपण जन्माला आलो म्हणजे लोकांनी पाया पडावून हार घालावे, पाया पडावून हार घालावे. आपल्याकडे आलेला निदान आपण चहा पाजावा, त्याच्याशी 2 शब्द प्रेमानं बोलावे, असं काही आपलं उत्तरदायित्व आहे की नाही? सवय होऊन जाते ना ती सवय. म्हणजे इतकी सवय होते मायबाप हो, तुम्हाला सांगतो, माणसं दिसले की पाय जुळतात आमचे, इतकी सवय होते. आणि त्याच्यासाठीच जन्माला आलो की काय असं वाटायला लागतं. विठाला आणि म्हणून आपल्याला सरांसारख्या या दिव्यम जीवन जगलेल्या सत्पुरुषांचं, अशा काही लोकांचं स्मरण जे करावं लागतं ते कारण आहे की यांनी सतत इतरांना काय देता येईल हा विचार केला. आपलं काम करताना, आपलं कर्तव्य करताना उत्तरदायित्व आपलं काय आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात, या जीवनामध्ये स्वार्थ नाही, पुण्य परोपकार आणि सत्याचा शोध घेताना भौतिक तत्व ही मिथ्या आहेत. ब्रह्म सत्यम जगत मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापरा. किंवा सत्य तू विठ्ठला, कागा हा दाविला जगदाभास. ओ उमा कहूँ मैं अनुभव अपना, सत्य हरि भजन जगत सब सपना. सिया राम जय जय राम जय जय तुलसी रामायणातलं दोहा आमच्या सहकाऱ्यांनी गायला की उमा कहू मैं अनुभव अपना, सत हरिनाम जगत सब सपना. उमा म्हणजे पार्वती माता, आणि पार्वती माता म्हणते की माझा अनुभव आहे, मी अध्यात्म चिंतन केलंय, भगवान शंकराकडून श्रवण केलंय, सेवा केली, आणि हरिनाम सत्य आहे, भगवान सत्य आहे, त्याची सेवा, त्यातून मिळणारा आनंद सत्य आहे. आणि म्हणून इथे तुकोबाराय म्हणतात
जीवनामध्ये जर आपल्याला रिकाम्या हाती जायचं नसेल, आनंद घ्यायचा आहे आणि आनंद देऊन जायचंय, तर सत्याची कास धरा, साच काय आहे ते विचारा. अभंगाचं पहिलं चरण. येऊनी नरदेहा विचारावे सार, 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 धरावा पैधीर भजन मार्गी, धरावा पैधीर भजन मार्गी, चित्तासी ठेवणी आठाई, हो चंचल चित्तासी ठेवणी आठाई, हो चंचल चित्तासी ठेवणी आठाई, चंचल चित्तासी ठेवणी आठाई, ठेवणी आठाई, येवोनी नरदेहा विचारावे सार, धरावा पै धीर भजन मार्गी. संतांच्या जवळ आणि ग्रंथाचा आश्रय आपण घेतला की जगातलं सत्य उलगडत जातं. आणि म्हणून जुन्या पिढीमध्ये माणसं शिकलेली कमी होती, पण वाचणारे जास्त होते. आज सुशिक्षित याचा टक्का वाढतोय, पण वाचन संस्कृती कमी होते. आणि त्याच्यामुळे जीवनातलं सत्य मिथ्यत्वाचा बोध किंबहुना अनेक प्रकारचे जे विचार जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे ते आपल्यापासून दूर राहून जातात. एक काळ होता की बघा, 100 वर्षापूर्वी सगळे बॅरिस्टरच राजकारणात होते स्वातंत्र्यापूर्वी. हल्ली आम्ही पुण्या मुंबईला गेलं की बोर्ड दिसतात पै. मला कळायचंच नाही सतीशराव सुरुवातीला. मी लहान होतो, वारकरी म्हणून काय मला कळतं ते. मला फक्त इकडे ग्रामीण भागातला शेतकऱ्याचा मुलगा, मला वय कय असं माहित होतं, वैकुंठवासी कैलासवासी. व्हॉट इज पै? आणि सगळं राजकारण अशा पैच्या याच्यात अडकलंय सध्या. विठाला 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 विठाला. 100 वर्षापूर्वी माणसं फॉरेन मध्ये जाऊन शिकून येऊन समाजाला दिशा देत होते, आणि हल्ली सगळ्यातून हुकला की तो उभा राहतो. अशी परिस्थिती निर्माण झाली. मग काय होणार या देशाचं? आपण फक्त दिवा स्वप्न पाहायचं का हा देश महासत्ता झाला पाहिजे, विश्वगुरु झाला पाहिजे? आता अशांच्या भरोश्यावर विश्वगुरु होणार? जो पात्र आहे, जो ज्ञानी आहे, गुणी आहे, अशा माणसाने पुढाकार घेणं आणि त्या त्या क्षेत्रामध्ये उत्तम काम करणं, ज्याची कष्ट करण्याची तयारी, ज्याच्याकडे ते ज्ञान आहे, कौशल्य आहे, हे फार आवश्यक आहे. याच्यावर अनेक वेळा चर्चा होते, परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन काही होताना कोणत्याच क्षेत्रामध्ये दिसत नाही. मला वाटतं पात्रतेचा आणि संधीचा संबंधच नसावा, असा कलियुगातला योगायोगच आहे सगळा. विठाला विठाला फार थोड्या ठिकाणी असे योग जुळून आलेले दिसतात. बाकी बऱ्याच वेळेला तो योगायोग असा विस्कळीत झालेला दिसतो. आणि म्हणून आपल्याला सत्य काय ते शोधावं लागेल आणि धीर धरावं लागेल. मायबाप हो, मी सांगितलं आपल्याला उदाहरण. व्यापारी मंडळींनी आज माड्या बांधल्या, मॉल उभे केले, पण 4-4 पिढ्या त्यासाठी तप केलं. त्याचे आजोबा पणजोबा डोक्यावर कापडं विकत होते, डोक्यावर दुकान, मग गाडी बैलात, मग ट्रॅक्टरमध्ये, मग छोट्याशा पत्र्याचं दुकान, मग स्लॅबचं, मग आता मॉल. एका दिवसात झालं का ते? आमचा शेतकऱ्याचा पोरगा 10-20 लाख रुपये भांडवल घेतो, त्याला वाटतं मी पुढच्या वर्षी करोडपती झालो पाहिजे. एका दिवसात 4 पिढ्या गेल्या व्यापारी मंडळींना या उत्कर्षापर्यंत यायला. शेतीमध्ये सुद्धा 4-4 पिढ्या गेल्या आपल्या वाडवडिलांच्या आज थोडं सुस्थितीमध्ये यायला. तसं सरांची सुद्धा आज 2 पिढ्या मागे गेलेल्या आहेत. 3री पिढी आता त्यांची 12वीला कोणी डॉक्टर झालेत, इंजिनियर झालेत, 3री पिढी पुढे काम करते. आणि 3 पिढ्यांची तपश्चर्या या डांगे परिवारानं केली. तेव्हा एक डांगे परिवार हे नाव पाहुण्या रावळ्यात आणि सगळीकडे निर्माण झालं.
तुका म्हणे नाही चालते तातडी प्रात काळ घडी आला प्रात काळ घडी आला तुका म्हणे नाही प्रात काळ घडी आला प्रात काळ घडी फार सोपा आहे डांगे पॅटर्न म्हणायला, आपल्याला खूप सोपा आहे. पण डांगे पॅटर्न काय असतो ना, मला वाटतं सरांना जवळून ज्यांनी पाहिलंय त्यांना माहिती आहे डांगे पॅटर्न काय आहे. हे सर आजारी होते तरी, किती धावपळ असली तरी पहाटे 4ला मुलांमध्ये उठलेले असायचे. आणि मुलांमध्ये व्यायामापासून त्यांच्यात, नंतर नाश्त्याला त्यांच्यात, शिकवणी चालू असली की सर वेगवेगळ्या वर्गात, दुपारची सुट्टी झाली सर लोकांची चर्चा, काय करायचंय, काय शिकवायचंय, काय राहिलंय, काय झालंय, आल्या गेल्यांशी बोलणं चालणं. शाळा सुटत नाही, खेळाचा तास सुरू झाला की सर बरं ती शिट्टी गळ्यात होती कायमस्वरूपी, ती शिट्टी काढली नाही त्यांनी, हे उरत होतं त्यांचं, ध्यानात घ्या. माणसं लाजतात हो आपल्या क्षेत्रात काम करायला. मी सांगू का, माझ्यासारखा वारकरी माणूस टाळ घ्यायला लाजतो. आता इतकी लाज सोडावी का माझ्यासारख्यानं? पण कधी कधी मी कीर्तनकार झालो, मी टाळ कसा घेऊ? आमच्याकडे अजूनही आमची वाडवडील माणसं जे आमचे गुरुस्थानी आहेत, कुरेकर बाबा सुद्धा टाळ घेऊन भैरवी चाल म्हणतात. तुमच्या उपस्थितीतच झालेली चाल आहे, ती मी ऐकली आता मागच्या आठवड्यात. बंडादादा टाळ घेऊन उभे राहतात. आणि म्हणून आम्हाला हरिपाठात, काकड आरतीत, भजन कीर्तनात कधी उभा राहण्याचा योग आला. मायबाप हो, ज्या क्षेत्रात आपण काम करतो त्यामध्ये लाज बाळगू नये. ती सेवा जी आहे. आणि सरांनी, मी प्राचार्य आहे, मी या संस्थेचा संस्थापक आहे, मी डांगे कुटुंबाचा थोरला आहे, मार्गदर्शक आहे, माझी मानमान्यता, काही डोक्यातच नव्हतं. एकसारखं वेड लागल्यासारखं, झपाटल्यासारखं जीवन होतं. आणि त्याच्यामुळे ती शिट्टी गळ्यात असायची. आणि त्या वेळेला ती शिट्टी मारली की मुलांना त्या खानाखुणा माहिती होत्या बस. आणि म्हणून पहाटेपासून संध्याकाळचा खेळ सर मुलांमध्ये खेळायला, हरिपाठ सर पावल्या खेळायला, हरिपाठ 500 टाळे. महाराष्ट्रातली एकमेव शाळा आहे इंग्रजी माध्यमाची की ज्या शाळेमध्ये 500 टाळ आहे आणि सगळे पोरं हरिपाठ करतात, माळकरी आहे, भजन करतात. मला असं वाटतं केवढी मोठी गोष्ट आहे, केवढी आदर्श गोष्ट आहे. सरांचा विश्वास हा होता की आधुनिकता आणि आध्यात्मिकता याचा संगम झाला पाहिजे, म्हणजे एक उत्तम आपल्याला पिढी घडवता येईल. कारण आधुनिकतेची गरज आहे, जगासोबत आपल्याला चालावं लागेल, पण आध्यात्मिकता हा आपला पाया आहे. आणि तो सोबत घेऊन आपण चाललो तर आपला उत्कर्ष हा खरा ठरेल. रात्री उशिरापर्यंत सर हे जागेच असायचे. सगळी मुलं झोपत नाही, सगळे जेवत नाही, सगळ्या कॅम्पसला परत चक्कर मारत नाही. म्हणून डांगे पॅटर्नसाठी खपवून घ्यावं लागतं, झिजवून घ्यावं लागतं. स्वतःला जसं त्या कैदेत टाकलेला कैदी असतो ना, नाहीतरी मोठी मोठी कामं केलेल्या माणसांनी स्वतःला कैदच करून घेतलंय त्या कामामध्ये. विठाला विठाला धरावापै धीर भजन मार्गी. सन्मार्गामध्ये, सेवा मार्गामध्ये धीर धरावा लागतो. चित्त हे मुळात चंचल आहे, पण त्याला एकाग्र करावं लागतं. अभंगाचं दुसरं, चंचल चित्तासी ठेवून अठागी, चंचल चित्तासी ठेवून अठाई, चंचल चित्तासी ठेवून अठाई, चंचल चित्तासी ठेवून चंचल चित्तासी ठेवून अठाई, चंचल चित्तासी ठेवून अठाई, चंचल चित्तासी ठेवून अठाई, चंचल चित्तासी ठेवून अठाई, संतती अठाई लीनवा, संतती अठाई लीनवा, संतती अठाई लीनवा,
ठाई संतांची ये पायी लीन व्हावे. मानवी जीवनामध्ये काय काय आपण करावं त्याविषयीचं हे मार्गदर्शन तुकोबाराय करताना ते म्हणतात, चित्ताला स्थिर करावं लागतं. मला वाटतं शास्त्रज्ञ, आत्मज्ञ, तत्वज्ञ, ब्रह्मज्ञ कुणी असो, व्यावहारिक जगातल्या विद्वान असो की आध्यात्मिक जगतातले, ते चित्ताच्या स्थैर्यातूनच ज्ञानागुणाकडे आणि आपल्या जीवनातल्या शिखराकडे पोहोचले. चित्ताचं स्थैर्य नसेल तर मनुष्य काही करू शकत नाही. आणि म्हणून चित्ताचं स्थैर्य हे नामस्मरणानं, ध्यानानं, भजनानं, सेवामग्न अशा अवस्थेनं ते आपल्याला चित्ताचं स्थैर्य प्राप्त करून घेता येतं. चंचल चित्तासी ठेवोनिया ठाई. आणि वडीलधाऱ्यांच्या, ज्ञानी गुणीजनांच्या, संतजनांच्या चरणी लीन व्हावं असं म्हणतात. संतांची ये पायी लीन व्हावे. पांडवांनी युद्ध सुरू होत असताना कुरुक्षेत्रावरती जाऊन भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्याचं दर्शन घेतलं. अर्थात हे सर्वजण कौरवांच्या बाजूने लढत होते, पांडवांच्या विरोधात लढत होते. पण पांडव गेले आणि त्यांना नमस्कार करून आले. भीष्माचार्याने आशीर्वाद दिला, जयोस्तु पांडुपुत्रांना. त्यावेळेला दुर्योधन म्हणाला की पितामह, तुम्ही माझ्या बाजूने लढताय आणि आशीर्वाद अर्जुनाला आणि पांडवांना देताय, असं का? म्हणाले, बाबा, आशीर्वाद हे सेवेनं आणि सद्गुणांनी प्राप्त होतात, सुस्वभावाने प्राप्त होतात. आशीर्वाद बळजबरी दिले जात नाही, आशीर्वाद विकत घेता येत नाही, आशीर्वाद उसने घेता येत नाही. पांडवांमध्ये तो सद्गुण आहे, सेवा आहे. ते आले, नमस्कार केला, मी त्यांना आशीर्वाद तेथे जाती, अशा पद्धतीनं. आणि म्हणून शेवटी इतक्या मोठ्या युद्धाचा निकालही तसाच लागला, पांडवांचा विजय झाला. त्याचं कारण युद्धारंभी पांडव विनम्र झाले, प्रतिपक्षात का असेना, पण वडीलधारी माणसं आहे, आदरणीय आहे, तिथे पक्षभेद न मानता जाऊन नमस्कार केला. मला असं वाटतं विनम्रतेला फार मोठं महत्व आहे. महापुरे झाडे जाती तेथे लवाळे वाचती. या जगतामध्ये विनम्रतेनं अनेक प्रश्न सुटतात. आणि सांगतो आपल्याला, आपण कितीही शूर, वीर आणि शक्ती संपन्न असलो तरी सगळ्याच ठिकाणी शक्तीचा वापर चालत नाही. कुटुंबातले नातेसंबंध आणि ते प्रश्न सोडवताना तुम्हाला तिथे बळाचा वापर चालत नाही. राजा दशरथ जो देवांना मदत करणारा होता, पण कौटुंबिक कलहापुढे शांत झाला. आणि शेवटी कैकेयीनं असं मागणं मागितलं की राम वनवासाला गेले. राजा दशरथ हाय घेतली, त्यानं मूर्छित होऊन पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. म्हणजे कौटुंबिक प्रश्न कधी कधी असे असतात की तिथे ते एवढे भावबंध गुंतलेले असतात सगळ्याच गोष्टी. म्हणून तुम्ही एखाद्या वेळेला तुमच्या कामाच्या ठिकाणी पाहिजे तसं ओरडू शकता, पण ते घरात ओरडता येईलच असं नाही. आणि म्हणून मुद्दा असा आहे, सगळ्या ठिकाणी बळ चालत नाही, सगळ्या ठिकाणी बुद्धी चालत नाही, सगळ्या ठिकाणी प्रश्न सोडवायला संपत्ती चालत नाही. काही ठिकाणी प्रेम, काही ठिकाणी आपुलकी, काही ठिकाणी संयम, शहाणपण, याच गोष्टीचा वापर करून प्रश्न सोडवावे लागतात. विठाला भीष्माचार्य दुर्योधनाला म्हणाले, मी तुझ्या जवळ उभा आहे, तू मला कधी नमस्कार केला नाही. आणि पांडवांना मारायला उभा आहे तरी ते नमस्कार करतात. म्हणून संतांची पायी लीन व्हावे. महाराज म्हणतात, भावाच्या पै हाते धरावा निश्चय, तेने भव भय देशो धडी. अंतकरणात भाव श्रद्धा धारण करावी आणि जन्म मृत्यूरूप भव भयाला बाजूला सारावं. या कलियुगामध्ये आध्यात्मिक साधना अनेक आहेत, पण नाम साधना ही त्यातल्या त्यात कलियुगातली सुलभ. थांबा 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 थांबा, कीर्तनाच्या अभंगा चरणाकडे यायचं आपल्याला. आणि महाराज ते चौथ्या चरणामध्ये सांगतात, नामा परते जगी साधन सोपे नाही, आवडीने गाई सर्व काळ. आणि जगद्गुरु तुकाराम महाराज सर ते शेवटी म्हणतात की अशा पद्धतीनं भगवन नामाचा आश्रय करणारे, अंतकरणात भाव धारण करणारे, चंचल चित्ताला स्थिर करणारे, वडीलधाऱ्यांच्या संतांच्या चरणी लीन असणारे, जीवनामध्ये सत्य साच सार याचा स्वीकार करून नरदेहामध्ये येऊन श्रेष्ठ असं वर्तन करणारे लोक ते एकटे उद्धरत नाहीत, तर त्यांच्या वंशाचाही उद्धार ते करून घडून आणतात, त्यांचा वंशही धन्य ठरवतात. आणि मला वाटतं हे वाक्य, हे तुकोबारायांचं चरण आपल्या इंद्रभानजी डांगे सरांच्या कार्यकर्तृत्वाला पूर्णतः लागू होणार आहे. ते वचन बगुरे गुरुजी गोड असा शेवट त्या चरणानं कार्यक्रमाचा करतील. तुका म्हणे धन्य
वंश नराचा तुका म्हणे वंश म्हणे धान वंशकार तुका म्हणे वंश धन्य त्या नराचा तुका म्हणे वंश वंशकार लीन